राहुड घाटात ब्रेक फेल, सोयाबीन ट्रक पलटी, एक जखमी। राहुड घाटात आज सकाळी सुमारे 11 ते 11:30 वाजेच्या दरम्यान भीषण अपघात घडला। पनवेल तळोजा येथून सोयाबीनने भरलेला मालवाहू ट्रक इंदूर उज्जैनकडे जात असताना राहुड घाट उतरताना अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। राहुड घाटातील मारुती मंदिराजवळील धोकादायक वळणावर ट्रक पलटी झाला। अपघाताची जाणीव होताच कंडक्टरने प्रसंगावधान राखत चालत्या ट्रकमधून उडी मारली। या घटनेत राघवेंद्र दीपक कुशवा हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सुदैवाने अन्य कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले। तसेच बाबाज रुग्णवाहिका व जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज नानीजधाम संस्थेच्या मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। जखमीला नरेंद्राचार्य महाराज संस्थेच्या मोफत रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। अपघातग्रस्त ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या गोण्या होत्या। ट्रक पलटी झाल्यानंतर या गोण्या रस्त्यावर विखुरल्या गेल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। सदर ट्रकचा क्रमांक MP09HH 3059 असून हा ट्रक पनवेल तळोजा येथून इंदूर उज्जैनकडे निघाला होता। दरम्यान राहुड घाटात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। अपुरी व्यवस्था, धोकादायक वळणे आणि आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी आणि नोकरदार मोठ्या प्रमाणात प्रवास करतात। त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी अशी मागणी परिसरातून होत आहे। S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।